हवामान विभागाकडून आता मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला रेड अलर्ट देण्यात आलाय। हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आता बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची आता शक्यता वर्तवली जाते। आताची अत्यंत महत्त्वाची बातमी येते मॉन्सून संदर्भातली, ज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। नमस्कार, मी शुभांगी होती बोलते प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई इथून। पुढच्या 24 तासामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे त्याचा प्रभाव आपल्याला मुख्यतः कोकण रिजनवर दिसेल। 24 तारखेसाठी ठाणे, मुंबई आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे। मध्य महाराष्ट्राच्या घाट रिजनसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे। 25 तारखेला ठाणे, पालघर आणि मुंबईसाठी येलो अलर्ट असेल, तर रायगड आणि रत्नागिरीसाठी तो रेड अलर्ट असेल। मध्य महाराष्ट्राच्या घाट रिजनसाठी पुणे आणि सातारा ह्या रिजनसाठी रेड अलर्ट असेल आणि सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाट रिजनसाठी हा ऑरेंज अलर्ट असेल। अधिक माहितीसाठी प्रादेशिक हवामान विभागाच्या वेबसाईटला व्हिजिट करा। धन्यवाद। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।